अजब रमा राघवची जोडी। खरंच रे दादा, इतक्या कमी वेळात 101 फेऱ्या शक्यच नाही। आम्हाला लक्षातच नाही आलं। बरं झालं राघवा तू वेळेवर आलास, नाहीतर या मुलीचं खोटं असंच खपून गेलं असतं। अभिषेक पूर्ण न होता तिचा उदो उदो झाला असता। देवाच्या दारात असं खोटं बोलायला तुला काही वाटत नाही का ग? बघा आई, तुम्ही हिला पाठीशी घालत होतात ना, पण हिचा माज काही उतरतच नाहीये। हे बघ मुली, आम्हाला माहितीये तुला या सगळ्या गोष्टींची सवय नाहीये। अगं पण हे खूप पवित्र कार्य आहे। अभिषेक पूर्ण केला हे तू आम्हाला पटवून दिलंस ना, तरी खरं काय आहे हे देवाला कळतंच ना। प्लीज रमाताईला ओरडू नका। मीच म्हणालो होतो की रमाताईचे 101 राऊंड कंप्लीट झालेत। ती काहीच बोलली नव्हती। हे बघ बाळा, मी ओरडत नाहीये, मी समजावूनच सांगते। पण देवाच्या दारात असा खोटेपणा चांगला नाही रे। अगं स्वतःच्या मनाची तरी लाज ठेव ग। हे असलं काहीतरी वागताना काहीच कसं वाटत नाही ग तुला? नाहीच वाटत, नाहीतर व्रत पूर्ण करण्याच्या बाबतीत असं खोटं बोलण्याची हिम्मत कोण करेल? शुद्ध फसवणूक आहे ही। वहिनी आई, मला नाही वाटत रमा मॅडमना कोणाची फसवणूक करायची। अभिषेक लहान आहे अजून, त्याची मोजण्यात चूक झालेली असू शकते ना। अरे मग ही स्वतःच का नाही मोजत? फाईन, इथून पुढे मीच मोजणार आहे। चूक झाली अभिकडून, पण पुन्हा नाही होणार आहे। मला काय कोणाला फसवायचं नव्हतं। रमा मॅडम, मला खात्री आहे ह्या वेळेला तुम्ही नीट मोजा आणि सगळ्या फेऱ्या पूर्ण करा। बरं, पूर्ण झाल्या की मंदिरात या। आज वहिनी आई आणि श्रुतीच्या गाण्याचा कार्यक्रम, आणि त्यानंतर राघवचं कीर्तन सुद्धा। हो रमा मॅडम, 42वी फेरी सुरू करा। चल अभि। बरं श्रुती, वहिनी आई, तुम्हाला गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी करायची असेल ना, चला मग। रमा मॅडम करतील अभिषेक पूर्ण, आपण इथे थांबून काय होणार आहे? या चला। अभि, अभि काय झालं बेबी? का रडतोस तू? अभि काय झालं? अभि बोल ना, काय झालं? रमाताई सॉरी, माझ्यामुळे तुला सगळं ओरडले। मी खोटं बोललो की तुझ्या 101 राऊंड कंप्लीट झाल्यात। सॉरी ताई, पण ते सगळ्यांना वाटलं की तू चीटिंग करतेस। अभि रिलॅक्स रिलॅक्स। हे बघ, ते ना सगळे स्टुपिड आहेत, ते काही बोलतात आणि मी त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नाही दिलंय रे। हे बघ, तू रडू नकोस बघू। तुला माहितीये ना, तू रडलास की मला आवडत नाही म्हणून। तू सॅड झाला तर मी पण सॅड होते ना रे। प्लीज डोंट क्राय। आता जर राघव दादा मध्ये पडला नसता ना, तर सगळ्यांनी तुझी वाटच लावली असती। अभि, आपल्याला फक्त वाटतं की राघव दादा चांगला आहे, पण तो ना अजिबात चांगला नाहीये, कळलं? मला मॉमने दाखवून दिलंय तो एक नंबरचा सेल्फिश आहे। तो मला आणि माझ्या थ्रू डॅडला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय। आय एम टेलिंग यू, मला कळलंय आता ते। हो, यू नो व्हॉट, मी 101 राऊंड कंप्लीट तर करणारच आहे, पण सोबत राघवने मला जितका त्रास दिलाय ना, त्याच्या डबल त्रास मी त्याला देणार। नो, डबल नाही, 3 टाइम्स जास्त त्रास आहे। नो वेट, 3 टाइम्स नाही, 5 टाइम्स जास्त त्रास देणार आहे मी त्याला। वेट अँड वॉच, इडियट। ओके, चालेल चालेल, चल आता नेक्स्ट राऊंड साठी। हॅलो हॅलो
आवाज येत नाहीये. अरे यार, हे धोतर सारखं मध्ये मध्ये कडमडतंय. अहो तुमचं धोतर परत सुटलं. मी म्हणालो ना तुम्हाला, पहिल्यांदाच नेसतोय. मी मॅनेज होत नाहीये. पण आपण आयुष्यात प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी पहिल्यांदा करतोच ना. मग ती मनापासून करायची असते. मग आपण जे काही करतो ते नीटच होतं. किती छान बोलता तुम्ही. काय? काही नाही, काही नाही. थांबा. ही पिन घ्या आणि लावा, म्हणजे तुमचं धोतर सारखं सुटणार नाही. मगाशी म्हणालो ना तुम्हाला, पहिल्यांदाच. बरं, ही पिन पकडा. पकडा. 1 मिनिट. पिन द्या. अहो पिन द्या. कुर्ता वर करा. डन. आता तुमचं धोतर सुटणार नाही. ऑल दी बेस्ट. ताई लास्ट राऊंड आहे. येस येस ताई, दमू नको. तू करू शकतेस ताई. येस. ताई 101 राउंड्स कंप्लीट. येस येस ताई, मला माहिती होतं तू हे करू शकतेस. मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू अभि. पण हे सगळं तुझ्याशिवाय पॉसिबल झालंच नसतं. तू मला चेअर करत होतास म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. हा, आता तू पाणी पी आणि रेस्ट कर. नाही, मी आता रेस्ट नाही करणार. रमा मॅडमनी अभिषेक सुरू करून 2 तास 3 मिनिटं झाली आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या 41 फेऱ्या झाल्या आहेत. 101 फेऱ्या नाही. त्याने मला हे सगळं करायला लावलं ना, मी त्याच्याकडे बघणार आहे. कुठे आहे तो राघव? रमाताई, मी राघव दादाला ना त्या कुंडाजवळ जाताना बघितलेलं. चल.
अगं ताई तू करणार काय? आज ह्याच्यामुळे मला इतक्या वेळा राऊंड मारत पाणी भरायला लागलं. आता जशी करणी तशी भरणी. हळू हळू. शांत व्हा मॅडम, शांत व्हा. समुद्र नाहीये हा, कुंड आहे हे. नीट लक्ष द्या, तुमचे पाय टेकलेत खाली. पॅनिक होऊ नका, शांत व्हा. ठीक आहात का तुम्ही? तुमचा तोल भीतीपोटी जात होता. पाण्याला घाबरू नका ना मॅडम. अहो पाणी आपल्याला बुडवत नाही, आपली भीती बुडवतं. ऐक ना, तू या सिच्युएशन मध्ये पण लेक्चर देतोयस? मी हात जोडते तुझ्या पुढे. आपण तुझं लेक्चर बाहेर जाऊ नाही का? खूप थंडी वाजते. चल प्लीज. या या या, सावकाश. या. ये ताई ये वर. ये हळू हळू आराम. श्रुती आवरून घे पटकन, कार्यक्रमाची वेळ झाली. हो हो. आहे ना ड्रेस? हो. हा चल. एक मिनिट. अगं बहिणी हे बघ, माझ्या वाढदिवसाचा ड्रेस या पिशवीत कसा आला? अरे अच्छा. हो ग, मला वाटतं घरी तू ह्या ड्रेस बरोबर तो ड्रेस ठेवला असशील आणि दोन्ही ड्रेस पिशवीत आले असतील. अरे देवा, या सगळ्या गोंधळात या ड्रेसला काही व्हायला नको. आजीच्या लग्नातल्या साडीचा ड्रेस शिवलाय, आठवतंय ना? अशी कशी विसरेन, मीच तर लावलं याला गोंडे. अगं म्हणून तर हा ड्रेस एवढा स्पेशल आहे माझ्यासाठी. ह्याला काही व्हायला नको. मी काय म्हणते, मी हा ड्रेस स्टेजवरती माझ्या बाजूला घेऊन बसू का? म्हणजे सेफ राहील. वेडी आहेस का श्रुती? असं स्टेजवर कोणी पिशवी घेऊन बसतं का? आपण करूया काहीतरी. हा, कुठे आहे तो ड्रेस? दाखव मला. हा.
ताई तुला काही झालं नाही ना? नो, आय एम ओके. अहो पण तुम्ही पडलात कशा? मी सांगू? अभि, मी चुकून पडले, तोल गेला माझा. पण एका अर्थी हे बरंच झालं. व्हॉट? राघव, मी पाण्यात पडले त्याचा तुला आनंद झाला? नाही नाही तसं नाही. अभिषेकाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर ह्या कुंडामध्ये स्नान करायची प्रथा आहे. आता हे मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर तुम्ही ऐकलं नसतं. त्यामुळे देवाने तुमच्याकडनं हे करूनच घेतलं असं म्हणा ना. या ओके फाईन, व्हॉट एव्हर, कळलं मला. चला आता आपण निघूया. एक मिनिट थांबा, 1 मिनिट. अभि असा काय हा? इथे मी थंडीने अर्धी मेली आहे आणि हा असा निघून काय गेलाय? शिया, चेंज करायला तर माझ्याकडे दुसरे कपडे पण नाहीयेत. राघव दादा बहुतेक कोरडे कपडे आणायला गेला असेल. ए मूर्ख, इथे तुला शॉप्स दिसतायत, कुठून आणणार आहे तो कपडे? नाही ताई, तरी पण तो कुठून तरी आणेलच. तुला सांगू, राघव दादा ग्रेट आहे. आता पण त्यांनी तुला वाचवलं, नाहीतर तू बुडली असतीस. ए प्लीज हा, ते समुद्र नाहीये बुडायला, कुंड आहे ते. हा, आता तर तू घाबरली होतीस आणि राघव दादा जे तुला बोलला तेच तू परत मला ऐकवतेस. ए चुप बसा अभि, आधीच माझं डोकं खूप फिरलं, नाही तर तुझ्यावर चिडेन. सॉरी सॉरी, पण ताई खरं सांग, तू राघव दादाला पाडायला गेली होतीस ना? हो. पण तुझ्यासोबत दरवेळेस असंच होतं. तू राघव दादाला त्रास द्यायला जातेस आणि तुझ्यासोबतच प्रॉब्लेम होतो. सत्य आहे. काही बोलल्यानंतर आपण शिंकलो ना तर आपला राजू दादा बोलतो की ते सत्य असतं, म्हणजे जे मी आता बोललो ते खरं आहे. मग तू कशाला राघव दादाला त्रास देतेस? अभि, ताई ताई चल ना आपण निघूया आणि डायरेक्ट घरी जाऊया. नो, मी आता राघवसाठी थांबणारच आहे. त्याने जी स्टोरी सुरू केली आहे ना, त्याचा दी एंड मी करणार. नारायण, हा, नारायण ऐक ना, हा श्रुतीच्या वाढदिवसाचा ड्रेस आहे, आम्ही चुकून घरून घेऊन आलोय, तर हा व्यवस्थित ठेव ना कुठेतरी. चालेल. हा नीट ठेव. बरं चल आवरून घेऊ. चल आलोच रे. नारायण, आपल्याकडे एखादा पंचा, टॉवेल किंवा असं काही मिळेल का रे? माझ्याकडे नाहीये, मंदिराच्या ऑफिस मध्ये मिळेल. पण तुला का हवंय? अरे रमा मॅडम आहेत ना, त्या कुंडात पडल्या. काय? नारायणा, नशिबाने त्यांना काही इजा नाही झाली आहे, पण भिजल्यात रे त्या पूर्ण. त्यांना खरं तर कपडेही बदलायला द्यायला पाहिजेत, पण आता इथे कपडे कुठून मिळतील मला? कपडे आहेत माझ्याकडे. म्हणजे हा काय श्रुतीचा ड्रेस आताच मला सांभाळायला देऊन गेली. श्रुतीचा ड्रेस? अरे पण तिला लागणार असेल ना? नाही अरे, चुकून आणला म्हणाली. चुकून आणला ना? मध्ये इकडे मी रमा मॅडमला नेऊन देतो. काय? अरे श्रुती ओरडेल मला. हा ड्रेस नीट सांभाळून ठेव असं बजावून गेलीये. नारायणा, मी समजावीन तिला, हवं तर नंतर आणखीन एक ड्रेस घेऊन देऊ. पण आता रमा मॅडमना गरज आहे की नाही याची? मग द्यायला नको का? मी देऊन येतो. अरे आता माझी वाट लागणार. आणि राघवची. एक तर श्रुतीने सांभाळून ठेवायला दिलेला ड्रेस देऊन टाकला, तोही त्या तिखट मिरचीला. आता श्रुती भयंकर चिडणार. ताई मॅडम, हा घ्या टॉवेल, डोकं पुसून घ्या आधी. मॅडम, हा घ्या टॉवेल, डोकं पुसून घ्या आधी. अगं ताई, घे ना तो टॉवेल. अगं घे तू, हे घे. घ्या. आणि रमा मॅडम, तुम्ही भिजलात त्यामुळे कपडे सुद्धा बदलून घ्या.
खूप वेळ अशात राहिलात ना तर थंडी बाधेल तुम्हाला. हा माझ्या बहिणीचा ड्रेस आहे, पण घ्या तुम्ही. घ्या घ्या. ताई घे. तिथे सरळ जा, तिथे उजवीकडे नाही खोली आहे, तिकडे तुम्ही कपडे बदला आणि मंदिरात या. आता पुढचा कार्यक्रम सुरू होईल ना. या. ताई मी तुला सांगत होतं ना, राघव दादा ग्रेट आहे. त्यांनी तुझ्यासाठी ड्रेस मिळवलाच. अरे पण हा ड्रेस बघ ना, किती ओल्ड फॅशन आहे. मला नाही घालायचा असला ड्रेस. मी असा ड्रेस घालते का कधी? अगं पण ओले कपडे चेंज करावे लागतील ना. जा तू लवकर जा.